हॅलो, माइंडफुल टेल्स या आपल्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपली लास्ट टाइमची गोष्ट खोटं नको बोलू रे बगीरा ती तुम्हाला आवडली आणि काही काही लहान मुलांनी असं झालं तसं झालं की खोटं बोलतो ताई, पण आता आमच्या लक्षात आलंय की ते चूक आहे. हे तुझ्या गोष्टीमुळे आम्हाला कळलं आणि हे तुम्ही आई वडिलांतर्फे आम्हाला कळवलं, म्हणून तुमचं सुद्धा खूप खूप थँक्यू. सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. तर आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे उद्धट रोमा. आनंदवन जंगलात शाळेला सुट्टी असल्यामुळे अभ्यासाला सुद्धा पूर्ण सुट्टी, म्हणून सर्व प्राणी निवांत होते. अशा वेळी राघूदादा सप्तरंगे, रोमा कोल्हीण, लोला सिंहीण आणि लाल्या गेंडा मस्तपैकी जमून रोमा कोल्हिणीच्या घराच्या अंगणात बॅडमिंटन खेळत होते. घरात असलेली रोमाची आजी तिच्या खोलीच्या खिडकीतून यांचा हा खेळ मन लावून पाहत बसली होती. आधी सगळ्यांनी एकत्र म्हणजे डबल्स खेळायचे ठरवले, म्हणून लाल्या गेंडा आणि रोमा कोल्हीण अशी एक टीम झाली, तर लोला सिंहीण आणि राघूदादा पोपटाची एक टीम झाली. ठरल्याप्रमाणे मॅच सुरू झाली. सुरुवातीला टीम बी म्हणजे लोला आणि राघूदादाच्या टीमला पॉइंट्स मिळाले. तेव्हा जरा रोमा कोल्हीण चिडलीच आणि तिने चिडूनच लोला सिंहिणीला जोरात शॉट मारला. नेमकं त्याच वेळी रोमाला पुन्हा शॉट मारताना लोला जोरात पडली. यावर लोलाला तुला जास्त जोरात तर लागलं नाही ना हे विचारायचं सोडून लक्ष कुठे आहे ग तुझं, जरा नीट खेळत जा की, असं रोमा उलटच बोलली. रोमाच्या या बोलण्यावर अगं असं काय ॲरोगंटली म्हणजे उद्धटासारखं बोलतेस ग, तिला लागलं नाही ना फार, हे आधी विचार की, असं लाल्याने ऐकवले. यावर तू गप्प रे जरा आणि चांगला खेळ, असं त्याला सुद्धा उद्धट बोलली. रोमाच्या या अशा उद्धट वागण्यामुळे लोला आणि लाल्या चिडून निघून गेले. ते असे गेलेले पाहून राघूदादा रोमाला समजावत म्हणाला, अगं रोमा, असं सारखं सारखं सगळ्यांना उलट बोलणं बरोबर नाही ग. तू अशी सगळ्यांशी उलट म्हणजे अशी उद्धट बोललीस ना तर तुझ्याशी कोणीही बोलायला येणार नाही. तू एकटी पडशील आणि हो, तुला कधी मदत लागलीस तर कोणी येणार सुद्धा नाही, म्हणून सगळ्यांशी हसून छान बोलावे. त्यावर ए राघूदादा, आता तू उगाच मला काहीतरी शिकवायला येऊ नकोस हा, मला चांगलं कळतं कोणाशी कसं वागायचं ते, आणि तुला पण त्यांच्यासारखं जायचं असेल ना तर तू पण जा खुशाल निघून. रोमाच्या या उद्धट स्वभावामुळे मुळातच तिचे मित्र कमी होते आणि आता तर हे इनमिन 4 मित्र सुद्धा तिच्याशी बोलतील की नाही सांगता येणार नव्हते. शेवटी या उद्धट रोमाला सोडून राघूदादा सुद्धा घरी गेला. आजी काहीही न बोलता हे सगळं शांतपणे रोमाचे असे उद्धट वागणे पाहत होती. काही दिवसांनी लोलाचा बर्थडे असल्यामुळे तिने आनंदवनातील अनेक प्राण्यांना बर्थडे पार्टीसाठी घरी बोलवले. लोलाने आपण सोडून सगळ्यांना बर्थडे पार्टीला घरी बोलवलं आहे हे कळल्यावर रोमा जरा गुस्सातच घरातल्या कोपऱ्यात जाऊन बसली. आज लोलाचा बर्थडे असून रोमा घरीच आहे हे पाहून रोमाची आजी तिच्याशी बोलायला गेली. अगं रोमा राणी, आज तुझ्या मैत्रिणीचा लोलाचा वाढदिवस आहे ना, मग तू गेली कशी नाहीस ग? आजीने डायरेक्ट असाच प्रश्न विचारल्यावर इतका वेळ कोपऱ्यात धुसफूस करत बसलेली रोमा खूप जोरात रडायला लागली. रोमाला असे रडताना पाहून आजीला सगळा प्रकार लक्षात आला. तिने रोमाला जवळ घेत तिचे डोळे पुसत समजवायला सुरुवात केली. रोमा, आपल्या जवळ जे असतात ना आपले लाडके प्राणी, जसे आपले आई बाबा, आजी आजोबा, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, या सगळ्यांशी जेव्हा आपण छान हसून वागतो, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट सरळ उत्तरं देतो, त्यांना काही दुखले तर त्यांची छान काळजी घेतो, गरज पडली तर त्यांना मदत सुद्धा करतो ना, तेव्हा ही सगळे सुद्धा आपल्याशी छान वागतात. आपल्याला कधी मदत लागली तर धावत येतात, तर कधी आपण कुठे पडलो धडपडलो तर आपल्याला धीर देऊन आपली काळजी सुद्धा घेतात. पण जर आपण मुद्दाम कोणाशी चिडून वागलो, कधी कोणाला उलट म्हणजे उद्धटासारखं बोललो, तर मात्र या सगळ्या लोकांना वाटतं की या रोमाला कोणाशीच नीट बोलता येत नाही, ही सारखं सगळ्यांशी उलटच बोलते वाटतं. ही जर अशी वागत असेल तर आपण हिच्यापासून लांबच राहू, आणि ही आपल्याशी असं वाईट वागते तर आपण सुद्धा हिला काही मदत करायला जायला नको आणि आपल्यासोबत सुद्धा हिला बोलवायला नको, असा विचार सगळेजण करतात.
आणि नेमका असाच विचार आज लोलाने सुद्धा केला असावा. ज्यात तिचे काहीच चूक नाहीये ग बाळा. काही दिवसांपूर्वी आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना लोला पडली. तेव्हा तिला मदत करायची सोडून तू तिला उलटेच बोललीस. बर, तू असं बोलू नको हे तुला लाल्या आणि राघू समजावत होते, तर तू त्यांना सुद्धा उलट बोलून गप्प बसवलं. मग अशा वेळी रोमा राणी तूच सांग, लोला तुला बर्थडे पार्टीला कशी बोलवेल बरं? रोमा आजीचे म्हणणे नीट कान देऊन ऐकत होती. आपण असे सगळ्यांना उलट बोलायला नको होते आणि कारण नसताना असं सगळ्यांशी चिडून सुद्धा बोलायला नको होतं हे रोमाला चांगलेच जाणवले. पण आजी, माझी चूक दुरुस्त करायला आता मी काय करू सांग ना, असा प्रश्न रोमाने विचारला. त्यावर बाळा, आपले मित्रमैत्रीण हे आपल्यावर फार वेळ रुसून नाही राहू शकत ग. त्यामुळे तू छान मस्त तयार होऊन तुझ्या हाताने काढलेले एखादे छान चित्र मस्त रंगवून गिफ्ट म्हणून घे आणि लोलाकडे जा. तुला तिथे पाहून सगळे सरप्राईज्ड म्हणजे आश्चर्यचकित नक्कीच होतील, पण त्यांना तू सॉरी म्हणल्यावर तितकाच आनंद सुद्धा होईल. आजीचे म्हणणे मनापासून पटल्यामुळे रोमा छान आवरून आणि स्वतःने काढलेले आणि रंगवलेले चित्र घेऊन लोलाला सॉरी म्हणायला आणि हॅपी बर्थडे म्हणायला शेवटी लोलाच्या बर्थडे पार्टीला निघाली. हे लक्षात घ्या, आपण जेव्हा समोरच्याशी उलट बोलतो तेव्हा आपण न कळत त्यांना दुखावत असतो, हे विसरता कामा नये. आपल्या उद्धट स्वभावामुळे अनेक जण आपल्यापासून लांब राहतात, तसेच आपल्याशी बोलणे, खेळणे, गप्पा मारणे सुद्धा अवॉइड करतात, म्हणजेच आपल्याला टाळतात. समोरच्याशी उलट बोलून त्यांना आपल्यापासून लांब करण्यापेक्षा त्यांच्याशी प्रेमाने बोलून त्यांच्याकडून आपल्यासाठी मदत मागणे कधीही सोपे असते, हे समजून घ्यायला हवे. थँक्यू.